नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर म्हाडा मिल वर्कर्स लॉटरीबद्दल जी अपडेट आहे ती म्हणजे 30,000 गिरणी कामगारांना मिळणार हक्काचे घर. जानेवारी महिन्यात बांधकामाला सुरुवात होणार आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शेलू गावाच्या परिसरात भव्य गृहसंकुल उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात गृहसंकुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. या संकुलात जवळपास 30,000 गिरणी कामगारांच्या कुटुंबियांना हक्काचे घर मिळणार आहे. 1982 सालात मुंबईतील कापड गिरण्यांचा तीव्र संप झाला आणि गिरण्या बंद पडल्या. हजारो कामगार बेरोजगार झाले. त्यानंतर या कामगारांनी हाल अपेष्टांना सामना केला. गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने खासगी विकासकांच्या सहकार्याने गिरणी कामगार घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत शेलू येथे जागा निश्चित करण्यात आली, जिथे म्हाडा आणि खासगी विकासक यांच्या भागीदारीने गृहसंकुल उभारणीचे काम सुरू होणार आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, गिरणी कामगार संघर्ष समिती, रयतराज कामगार संघटना, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन आणि सेंच्युरी मिल कामगार एकता संघ या प्रमुख गिरणी कामगार संघटनांनी शेलू गावातील कर्मयोगी AVP रिॲलिटी या जागेची पाहणी केली. त्यानुसार या जागेला मान्यता मिळाली असून म्हाडा आणि महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाकडे पत्राद्वारे मान्यता पत्र दिले आहे. स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर. नुकत्याच या गृहसंकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. गिरणी कामगार गृहसंकुलातील आवश्यक असणाऱ्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उल्हास नदीतून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या नवीन संकुलामुळे अनेक गिरणी कामगारांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग आणि सरचिटणीस प्रवीण एरुणकर यांनी दिली. मुंबईतील 30,000 गिरणी कामगारांना शेलू या ठिकाणी मिळणार हक्काचे घर. हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.